इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. मी गेल्या 2004 पासून सातत्याने प्रयत्न करतो आहे की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, तो ऊर्जादाता झाला. ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला. आता इथेनॉलवरचे 300 पंप देशात उघडण्यास सुरुवात झालेली आहे. माझ्याकडे गाडी आहे, ती गाडी 100% इथेनॉलवर चालणारी टोयोटोची इनोवा गाडी आहे. 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉल वापरलं तर ॲव्हरेज हिशोब पेट्रोलच्या तुलनेत केला तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो. बजाज, TVS, हिरो, होंडा या सगळ्यांनी 2 व्हीलर तयार केलेल्या इथेनॉलवरच्या. या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी इथेनॉल तयार करतो. मक्यापासून इथेनॉल तयार होतं, बांबूपासून तयार होतं. आता पानिपतमध्ये इंडियन ऑइलने एक नवीन प्रोजेक्ट टाकला आहे की आपलं जे राईस स्ट्रॉ आहे परली ते जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत होतं, त्या राईस स्ट्रॉपासून 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बिटुमेन आणि 76,000 टन बायो ॲव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे. मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपल्याकडे येऊन पोहोचलं. आता तो दिवस आता दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल. पेट्रोल डिझेलचं 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट कमी होईल आणि यातले 10 लाख कोटी जरी वाचले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात जातील आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मी परवा आमच्या इथे मलकापूरला आलो होतो सभेला. एक मुलगा चहा घेऊन आला होता. म्हणजे तू काय करतो? म्हणून मक्याचं ट्रेडिंग करतो. साहेब म्हणे आपण मक्यापासून इथेनॉल सुरू केलं, एवढा फायदा झाला म्हणे की 1200 रुपये टन मक्याचा भाव होता, आता 2200 रुपये झाला, 2200 रुपये क्विंटल झाला. मक्याला भाव का मिळाला? कारण इथेनॉल सुरू झालं. तांदूळापासून इथेनॉल सुरू झालं. बांबूपासून नुमालीगड आसाममध्ये आम्ही बांबूपासून इथेनॉल तयार केलं. आता पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करण्याची गरज नाही आहे. मी इलेक्ट्रिक गाड्या आणल्या, बसेस आणल्या, डबल डेकर बस मुंबईत लॉन्च केली, स्कूटर आणल्या, कार आणल्या. मला पत्रकार विचारायचे की इलेक्ट्रिक गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का कोण मारणार? तुम्ही मारायला येणार का? एकही गाडी बंद नाही पडली. आता मी त्यावेळी सगळ्यांना सांगायचो की इलेक्ट्रिक गाडी बनवा, इलेक्ट्रिक ट्रक बनवा. लोक म्हणायचे चालेल का? आता वेटिंग लिस्ट आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, ई रिक्षा, इलेक्ट्रिक बस, आता डबल डेकर बस आली. आणि तो दिवस दूर नाही आहे की नाशिक ते मुंबई तुम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास कराल, एअर कंडिशन बसमध्ये, आणि तिकिटाचा दर डिझेल बसपेक्षा 30% कमी राहील. 30%. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. कारण जिथे 100 रुपयाचं डिझेल लागतं तिथे 10 रुपयाची वीज लागते. आणि मग येणाऱ्या काळामध्ये हे सगळं परिवर्तन कोणामुळे झालं? हा देश बदलतोय, रोजगाराची निर्मिती होते आहे, काही गोष्टी आहेत त्या करायची गरज आहे. विशेषतः शेतमालावर निर्यात करत असताना त्याला खुली सूट देण्याची गरज आहे. जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं, मोदीजींनी सांगितलं आहे की निश्चितपणे इलेक्शन संपल्यावर सध्या आचारसंहिता आहे. मी त्या कमिटीचा मेंबर आहे भुजबळ साहेब, आणि मी पण ऑलरेडी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे की या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे सगळे निर्णय जे आहेत हे निश्चितपणे होतील. आणि मला विश्वास आहे की या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेजेस पण तयार झाली पाहिजे. नाशिकच्या कुंभमेळ्याचं मला माहिती आहे. मी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना आणि मागच्या वेळी देखील भारत सरकारकडनं अनेक वेळा या मदतीकरता हेमंत गोडसे अनेक वेळा आलेले आहे. आणि नक्कीच कुंभमेळ्याकरता देखील भारत सरकारकडनं भरीव सहकार्य मिळाल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास मी आपल्याला देतो. एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळीकडे जेव्हा आमच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करता येत नाही तेव्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहोत. 400 जागा याकरता पाहिजे की बाबासाहेबांचं संविधान आम्हाला बदलवायचं आहे. आपल्यापैकी सुशिक्षित आणि सुज्ञ लोक ज्यांनी लॉची डिग्री घेतली त्यांना माहिती असेल की केशवानंद भारती केस झाली होती. चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 7 सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि त्यांनी असा निर्णय दिलेला आहे
की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व कोण्याही सरकारला, प्रधानमंत्र्याला, कुठल्याही संसदेला किती मेजॉरिटी आली तरी बदलवता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यांवर बंधनकारक आहे. हे मूलभूत तत्व कोणती आहेत? फंडामेंटल राईट, डेमोक्रेसी, फ्रीडम ऑफ स्पीच, सेक्युलरिझम, सोशलिझम, जे जे लिहिलेले तत्व आहेत, हे तत्व कुठलंही सरकार बदलवू शकत नाही. पण घटनेचा जो पार्ट बी आहे, ज्याच्यामध्ये जी कलमं आहेत ती मात्र बदलवता येतात. आणि या घटनेतली ही जी कलमा ही 80 वेळा तोडण्याचं पाप हिंदुस्थानच्या इतिहासात कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं आहे. आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी अशा घटना दुरुस्ती केल्या की जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द कराव्या लागल्या होत्या.